गाईस, कशा सर्वजण. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर माझ्या रिसेंट काही व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिला असेल माझा वर्कआउट परफेक्ट आहे, डाएट परफेक्ट आहे. वर्कआउट एवढं पण परफेक्ट नाही आहे, बट एक गोष्ट आहे जी थोडी इम्परफेक्ट आहे आणि मला त्यावरती वर्क करावं असं वाटते. की म्हणजे माझे डेडलिफ्ट्स खूप कॉन्ट्रोवर्शियल टाईप झाले आहे माझ्यासाठी. जे ते येईल ते म्हणते बाय डेडलिफ्टचा फॉर्म चुकतो आहे, डेडलिफ्टचा फॉर्म चुकतो आहे. बट ॲक्च्युली फॉर्म मला माहिती आहे, बट आय डोंट नो माहीत कसा चुकतो आहे आणि काय चुकतो आहे. बट मी थोडा माझ्या रिसेंट व्हिडिओज पाहिल्या, थोडा वेट जर मी जास्त वाढवला तर तो माझा फॉर्म चुकतो आहे. बट या आपण आज बॅक डे आहे आणि आपण आज स्पेशली डेडलिफ्ट्सवर जास्त फोकस करूया. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आता गौरव येतो तर आज बघूया. चमकतोय शर्ट. बाहेर की पिवळा आहे. पिवळा नाही, लाईट आहे, लाईट दिसते. सो गाईज आपण चाललो आता जिमला आणि आज आपल्यासोबत छोटा आधी पण येतोय. कधीतरी करतो आपण वर्कआउट, हा ना. बरोबर तू पण बनवणार ना बॉडी? बनवणार की. इथं मग आजी बनवणार, तुझी काय बनणार आहे? डाएट पण करतो ना. किती अंडी खातो सांग? डाएट पण करतो. 2-3 अंडे खाते. एक अंड खातो. इम्पॉर्टंट आहे करायच्या आधी दाखवूया किती वजन कशी धरतोय त्यावरती. अशी धरली हे इथं आले पाहिजे, इथं आले पाहिजे. हा आवाज येतो ना, हा आवाज इथं दाखव, माझ्याकडे दाखव, माझ्याकडे दाखव. हा आवाज असतो वर हे करायचं म्हणजे नॉर्मल हा आवाज आला तोपर्यंतच घ्यायचं आणि समोर बघायचं नाही, समोर नाही बघायचं. ग्रॅव्हिटीच्या आधी सोडायचं. ठेवून परत उचल. हां उचल. ॲक्च्युली आपण फक्त वेटचा काउंट करतो, इथे कितीची प्लेट लावली, इथे कितीची प्लेट लावली. बट ॲक्च्युली आपला जो रोड आहे त्याचा KG आपण 20 धरूया. ठीक आहे, PR नको धरायला, फक्त स्टान्स बघूया हात प्रॉपर येतोय का. ठीक आहे, चल कर स्टार्ट. तर मी क्रिएटिन पितोय ड्युरिंग वर्कआउट. आणि क्रिएटिनचं काम काय आहे, ATP मॉलिक्युल असतो आपला. ठीक आहे, तो आपण सेट परफॉर्म केला म्हणजे मी आता डेडलिफ्ट परफॉर्म करत होतो, तर सेट नंतर ना माझा ATPचा जो मॉलिक्युल आहे एनर्जीचा, तो ADP ला कन्वर्ट होतो. म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट टू ॲडिनोसिन डायफॉस्फेट, म्हणजे 2 मॉलिक्युल राहतात एनर्जीचे. तर क्रिएटिनचं कामच आहे की त्या डायफॉस्फेट झालेल्या मॉलिक्युलला ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल करायचं लवकरात लवकर. त्यामुळं क्रिएटिन पितोय मी ड्युरिंग वर्कआउट आणि क्रिएटिनचं कामच आहे. वर्कआउट वॉज डेफिनेटली 10 on 10, बट स्टील सॅटिस्फाईड नाही आहे. थोडंसं त्याला अजून पुश करू शकत होतो, बट एक कालच्या हेवी शोल्डर डेमुळे, शोल्डर जास्त काल ट्रेन केले त्यामुळं थोडासा स्ट्रेंथमध्ये फरक पडत होता. बट या वी डिड रिअली वेल. थोडे अजून सेट मारले बट ते रेकॉर्ड करता आले नाहीत मला. अँड लास्ट काही दिवसांपासून आपला जो ट्रेनिंग शेड्यूल आहे आपण चेंज झाला आहे. हर एक सेट टिल फेल्युअर मारतो आहे आपण. सो या आपण स्वतःला लास्ट काही महिन्यांपेक्षा 50% तरी जास्तच पुश करतो आहे. सो लेट्स सी कसं जातं आहे आता हा सेशन. घरी जाऊन असा खास काय प्लॅन नाही आहे, फक्त एक स्कूप प्रोटीन आणि मग बाकी पनीर वगैरे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आपण भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. काही असलं कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये.